याच्यात तपासणीला पाठवायचं अजितदादाने. हा, याच्यात अजितदादाने त्याला पाठवायचं, पांघरून घालायचं नाही. 2029ला वाईट करी. हा, मी एकदा बोललो ना, मी पण लय खुनशी आहे. जितका अजितदादांवरती आम्ही जीव लावतो ना, तितका सगळ्यांवरती सुद्धा लावतो. पण त्यांनी ही घातपातात चूक केली. अजितदादा जर तुमच्या पोरावर असं घातपात केला, गप्प बसता का तुम्ही? गप्प बसणार का? कशामुळे पांघरून घालता? झालं की महादेव मुंडेच्या टायमाला, झालं की त्यांच्या टायमाला, संतोष भाईच्या टायमाला सुद्धा तेच झालं. बार बार तेच माझा घातपात ते करतोय. आणि तुम्ही त्याला संभलिता. 2029ला पश्चाताप येईन, कारण तुम्ही 2000 आत्ता झालेली 24ची निवडणूक आठवा. किती हाल झालते ना. मला ते बोलायला लावू नका दादा, मी मीडिया पुढे बोलन. तुमची किती तोंडाचं पाणी पळालं होतं, मी बोल ना अजित दादा मीडियात. तुम्ही कसे पळत होतात आणि कोणाला पळीत होतात, किती इंडिकेटर लागल निवडून यायच्या टायमाला, हे विसरू नका. मला खरं बोलायला लावू नका मीडियात. तुम्ही जर त्याला नाही पाठविलं ना, 29ला तुमची इतकी फजिती करील, तुम्हाला वाटत नेत्यावर विसरून जाईन. मी सरत नाही, मी सुद्धा लय खुनशी आहे. कारण मी जातवा नाही, मी बदल नाही करीत.